विचार करत होते आज जेवायला काय बनवायचं. तेवढ्यात दीदी आली आणि दीदीने सांगितलं मम्मी आलू पराठा कर म्हणून. आता मॅडमने सांगितलंय म्हणल्यावर तर करावं लागणारच. मग लगेच कुकर घेतला, कुकरला बटाटे लावून घेतले आणि इकडं पीठ मळून घेतलं. आता पीठ बाजूला मुरण्यासाठी ठेवून दिलं आणि मिरच्या आणि लसूणचा मस्त असा ठेचा बनवून घेतला. त्यानंतर लगेच उकडलेले बटाटे असे मस्त चमच्याने मॅश करून घेतले आणि मग गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, मग त्यानंतर जिरं टाकलं, बनवलेला ठेचा मस्त असा टाकून घेतला आणि थोडीशी हळद टाकून त्याला गरागरा असं हलवून घेतलं. त्यानंतर आपण मॅश केलेले बटाटे त्यात टाकून मस्त त्याला असं हलवून घेतलं. त्यानंतर भाजी थंड व्हायची वाट बघितली. काय नाही हो, चटका लागायची भीती. त्यानंतर पिठाचा असं मस्त गोळा करून घेतला आणि त्याला वाटीचा आकार दिला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले बटाटे भरून घेतले आणि मस्त त्याला असा मोदकचा आकार दिला. नंतर दोन्ही साईडने असं मस्त पीठ लावून घेतलं आणि त्याला लाटायला सुरुवात केली. लग्नाच्या आधी जर मला एवढं सगळं स्वयंपाक करता आला असता तर माझ्या मम्मीची मजा झाली असती, मम्मीला थोडीफार मदत पण झाली असती. पण काय करणार, तेव्हा मला काही येत नव्हतं, पण आता सगळं मात्र शिकून गेले. मग त्यानंतर पराठा लाटल्यावरती तव्यावर मस्त असं तेल शिंपडून घ्यायचं आणि पराठा टाकून द्यायचा. नंतरून मग मस्त असा पराठा तयार.